राज्यात प्लीज तिथं रिझर्वेशन नाही आहे, आरक्षित नाहीत, डिक्लेअर नाहीत. सांभाळ घसरल पाय ग. 2 धावा मिळतील. संघाच्या धावसंख्या वृद्धिंगत होईल. टोटल स्कोर इज 48. 2 बाद 48. अतिशय दमदार स्पर्धा. सालाबाद प्रमाणे पुणे जिल्ह्यातला हा रबर बॉलचा मिनी वर्ल्ड कप माझ्या 43 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अशी स्पर्धा होणे नाही, न भूतो न भविष्यती. टर्फ 9 चे सर्वे करणदादा खामकर टर्फ 9 घेऊन येत आहे चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 2 लवकरच. तुम्ही बसा फौजी, कशी मी राखो तुमची महरजी, की बसा राऊजी, या राऊजी बसा फौजी. धन्यवाद. यस, तुमचं सामान जर वेगळं असतं ना, बरं की नाही, हे विभिन्न सामान आहे, वेगळ्या लिंगाचे आहेत, नाही तुमच्यावर अजून पैसा उधळला असता. येस, महाराष्ट्र पोलीस सागरदादा शेडगे. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त हुक केलाय, चेंडूला भिरकावून दिलाय, फेकून दिलाय. अप्रतिम टायमिंग, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह. वै तुझं धोक्यात हाय ग. सांभाळ घसरल पाय ग. वै तुझं धोक्यात हाय ग. ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. ऐकून घे शैला, लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. सांभाळ घसरल पाय ग. वै तुझं धोक्यात हाय ग. सांभाळ घसरल पाय ग. वै तुझं धोक्यात हाय ग. यस, क्या बात आहे. संघाची धाव संख्या 58, 58 आणि 18 चेंडूमध्ये 58 धावा. जबरदस्त धाव संख्या. धावांचा डोळा जर बघितला, धावांचा स्पीड रॅपिडली, आणि राहिले अजूनही अर्धा कोटा झाले, अर्धा कोटा बाकी आहे. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर नवीन गोलंदाज बॉलिंग मार्फत येईल. पहिली सेमीफायनल, पहिली उपांत्य फेरी. 2 टोलक्यामध्ये धुमत, चक्री, चकमक, जुगलबंदी, आतषबाजी, हमरी तुमरी, रसिकेत, कलगी तुरा, यादवी, रणधुंदवी, रणधुमाले, रणकंदन. एक बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज. 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. एकडे आलम भाऊ पठाण 11 त्यांच्या विरोधात उभा ठाकलाय. त्यांच्या समोर दंड थोपटलं ते यशवंत भाऊ पाचांगे 11. अशी ही जबरदस्त लढत. बॉलिंग मार्फत तयार. षटक क्रमांक ओम माळी, ज्याचं हे दुसरं षटक. तर दुर्गा माता नवरात्रोत्सवचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्रजी पवार यांचं इथं हार्दिक स्वागत असेल. आपण आलात या स्पर्धेला उपकृत केल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं सस्नेह स्वागत असेल. हॅलो, तो खुर्ची घेऊन चाललाय लहान मुलगा, खुर्ची इकडे घेऊन यायची आहे. हे खुर्च्या इकडे ना बाबा प्लीज, खुर्ची इकडे घेऊन या. यस, आणि मॅन ऑफ द मॅचचा बॅट दिले, पुरस्कार दिला पुन्हा एकदा. बघा, याला म्हणतात पुणे जिल्हा अतिशय दानशूर जिल्हा. नुसता खिशात पैसा असून नाही फायदा. बघूया, संपाची ताकद पाहिजे, नाही तर साला खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा. आणि हा यस, चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, आणि फलंदाज बाद होईल तो सुधीर घाडगे यांची खेळी संपुष्टात. संघाला भाषेत तिसरा हादा, तिसरा धक्का. सन्मान्य श्रीकांतभाई गायकवाड, संघटक अध्यक्ष सन्माननीय हॅलो, मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर इलेक्ट्रॉनिक बाईक सौजन्य श्री भरतदादा टिंगरे, अध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट, आशिष दादा मारणे, उपाध्यक्ष पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट, सामरान बागवान आणि करणदादा खामकर. टर्फ 9 चे सर्व या 4 मान्यवरांकडनं 2 व्हीलर बाईक हे मॅन ऑफ द सिरीज साठी देण्यात आले. त्याबद्दल मानसा कर्नाटकतर्फे मनापासून धन्यवाद. Yes, 58 for the loss of 3 wickets. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर ओम माली, नवीन फलंदाज, मिडल ऑर्डरचा मधल्या फलिती फलंदाज, हार्ड हिटर, मॅच फिनिशर, गेम चेंजर, द न्यू मॅन
निमिष रेडके संघाला तारक की मारक, साधक की बाधक, अनुकूल की प्रतीक उत्तर मिळेल. घोडा मैदान जवळ. ओम माळी यांच्या माऱ्यासमोर विकी भाऊ. यशवंतराव भाऊ पाचांगे वन द टॉस, डिसाइडेड टू फील्ड बस. 6 षटकांचा सामना असेल. शेवटचा अंतिम दिवस. लाख मोलाची ही स्पर्धा, IPL ला टक्कर देणारी. आणि हा यस प्रति रतमवा म्हणजे मान्सून रबर रतमबाजी स्पर्धा असते. ही टेनिसची असते, उन्हाळ्यामध्ये असते, परंतु रबरचा हा वर्ल्ड कप, कारण क्रिकेटचं हे शक्तिपीठ आहे पुणे जिल्हा. मोठमोठ्या स्पर्धा होतात. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. येस आउटसाइड द ऑफ स्टंप. चोली के पीछे क्या है, चोली के पीछे. येस येस माधुरी दीक्षित. बघा आठवण करून दिली. हो यस पुन्हा एकदा स्टेअर करण्याचा प्रयत्न. चांगला टायमिंग, कलात्मक तंत्र शुद्ध फटका. चेंडू जाईल आउट ऑफ पार्क. दमदार टायमिंग. नेत्र दीपक शॉट सिलेक्शन विल बी एक्सलंट. पंचांचा निर्णय म्हटले धावा धावून काढायचे आहेत की डिक्लेअर आहे. ओनली 1 रन्स. फक्त एक धाव. तिथं तुम्ही कितीही कुतलात तर एकच धाव मिळेल. अरे झेंडा लावले याच्या अलीकडे एक आहे, त्याला जर क्रॉस करून गेलात तर चौकार असेल. अतिशय जबरदस्त क्रिकेटचा हा बघा प्रेक्षकांचा प्रश्न बघा, कारण रबर बॉल एवढे प्रेक्षक कधी येत नाही. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद. बिबवेवाडी म्हणजे पुणे जिल्ह्यातला हा दुसरा चायना आहे. बघा प्रेक्षक उदंड प्रेक्षक, जिथे पाहावे तिथं प्रेक्षक. ही जर स्पर्धा नाईटची तुम्ही इथे ठेवलं तर तुम्हाला म्हटलंय पोलीस फोर्स मागावं लागेल. हो या चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. अप्रतिम डिलिव्हरी, मॅग्निफिशियंट पीस ऑफ बॉलिंग. जबरदस्त चेंडू, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. संघाची धावसंख्या झाली 59. 59 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि हा चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू. बघा चेंज ऑफ पेस, पुन्हा एकदा व्हरायटीज, वैविध्यपूर्ण गोलंदाजी. आउटसाइड द ऑफ स्टंप, अचूक टप्पा, नियंत्रित गोलंदाजी. जो स्टेज आहे ना तो चेअर गर्ल्स साठी आहे. ते चेअर बॉयज बसले. अच्छा अच्छा तिथं चेअर्स गर्ल्ससाठी आहे प्लीज. तिथं बसू नका प्लीज. हा चेअर गर्ल्ससाठी आहे, तुम्ही बसू नका प्लीज. आणि ज्यांना तिथं डान्स करायचं तिथंच त्यांनी जा प्लीज प्लीज. मग आता ना त्याच्यासाठी खास त्याच्यासाठी बनवले आम्ही ते. ज्यांना कोणाला डान्स करायचा असेल, ज्यांना कोणाला पैसे कमवायची इच्छा असेल. स्कोर झालाय किती 59 ना. 60 डावा. येणाऱ्या 20, 21, 22 ऑगस्ट दरम्यान आमदार चषक ही स्पर्धा आपल्या गोळीबारच्या मैदानामध्ये येते. सर्वांनी त्या स्पर्धेचा आनंद घ्या. गोळीबारचं मैदान तब्बल 1 लाखाची स्पर्धा. आधारस्तंभ सुनीलभाऊ कांबळे यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाखाची स्पर्धा आमदार चषक येणाऱ्या 20, 21 ऑगस्ट दरम्यान गोळीबार मैदानामध्ये. धन्यवाद. हे बघा पुणे जिल्ह्यामध्ये बघा क्रिकेटचं लाखाशिवाय बोलीत नाही. लाख शेवटी क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. बघूया क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचा राजकारणाचा नियम नाही, बरोबर की नाही. चला बॉलिंग मार्क तयार. ओम माळी याचं दुसरं षटक, सांघिक तिसरं षटक, चौथं षटक संपुष्टात. संघाची धावसंख्या 60 म्हणजे प्रति षटकामागे 15 धावा इक्वेशन. समीकरण आस्किंग रन रेट राहिले 12 बॉल, 12 बॉल्स टू गो. अबेल हुजूर यानंतरची होणारी मॅच योगेश सरकार गायत्री 11 विरुद्ध वैष्णव 11 चेंबूर. दोन्ही संघाच्या संघाने फेअर डिलिव्हरी. दोन्ही संघांनी तयार राहायचंय आणि पहिल्या इनिंग नंतर लगेच संघ नायकाने टॉस साठी या, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. जो रिव्ह्यू घेतला होता अंपायरने ती फेअर असेल, इष्ट डिलिव्हरी वैध मारा असेल प्लीज. यस धन्यवाद. यस कोण शिंगेवार साहेब. बघा अशासाठी माणसं लवकर जातात नाही का. ही क्विक सर्व्हिस असते मात्र. चला बॉलिंग मार्क तयार. अभि
धाव संख्या 60. राईट महोदय विकेट पुन्हा एकदा स्वीप करायचा आहे. चेंडूकडे शॉट मिड विकेटला महिलाला फक्त एक धाव, 100 जादा कुछ भी नाही. टोटल स्कोर झाले 61. अतिशय दमदार स्पर्धा. क्रिकेटचा चाललेला मत ज्वर नशा कैफ धुंदी झिंग अंमल. अतिशय भन्नाट वातावरण. खरं म्हणजे आज पाऊस थोडासा पाहिजे होता नाही का. सामान जर असं ओळख पाहिजे हो तर मजा आहे नाही का. मिस्टर अबी शिंगेवर साहेब धन्यवाद. अरे यांना पहिला धन्यवाद द्यायला पाहिजे हो. यांच्याशिवाय शोभा नाही कार्याला. येस नक्कीच. एक वेळ जेवण नसलं तरी चालेल. 62 रन्स. पाचवा षटक प्रगती पदावर. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. कंपल्सरी चेसिंग म्हणजे एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. कारण लाख मोलाची स्पर्धा. 1,11,000 75,000 आणि 35. बेस बाबा ये बाबा बाहेर जा जरा प्लीज. मुलांना बाहेर जा प्लीज. खरं म्हणजे आयोजकाने विनंती करतो ऐवजेसाठी काय ते ठेवा म्हणजे कोणी येणार नाही आतमध्ये नाही का. ऐवजेल फक्त तिथं नकडे उद्या. हा डान्स मात्र तुफानी केला. जबरदस्त डान्स. अंपायर सगळे प्रेक्षक प्रचंड मनमुराद यथेच्छ मनसोक्त आनंद. या डॉन बाय. आणि हा या शॉर्ट पिच चेंडू पुन्हा एकदा वीरेंद्र सेवक स्टाईल. जबरदस्त टायमिंग आणि मिळतील 15 निर्णय. 4 धावांचा इशारा. जबरदस्त टायमिंग. व्हॉलेंटियर्स आहे प्लीज. त्यांना विनंती करतो प्लीज बांबोला. कारण कार्यकर्त्यांनी बरीच इथं मेहनत घेतली. मी एक व्हिडिओ बघितला होता. कारण म्हणजे मैदान नव्हतंच. अच्छा तुम्ही होता का. अच्छा तुमचाच व्हिडिओ बघत होता मी. मग तुमचा एक रील्स बनवायला काय हरकत आहे नाही का. तुमच्या जोडीला सामानाचा पण बंदोबस्त करतो वाटल्यास. म्हणजे अजून रील्स होतील नाही का. ते आयोजक आहेत म्हणतात देवांश ट्रॉफीचे. दमदार आयोजक. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग. आणि ह्या चेंडूला कावकोनेच्या डोक्यावरून वाईडिश मिड विकेट क्लिअर केली. आणि हा दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग. थांब 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 पोरी अशी जाऊ नको गधुरी. चल झटकन ये माघारी. दोघ राहू या एकाच घरी. तुझी त्यांचे झाले कोलबी. कसली मुसमुसले जॉनी. चला 6 धावांनी संघाची धावसंख्या 72 73 73. आज मात्र धावा मात्र बरसात होते आहे. कारण कमीत कमी जास्तीत ते 40 ते 50 धावा होत होत्या. आज मात्र दिवसभरात षटकारांची जबरदस्त. आणि हा चेंडू मुन्हा चेंडू जाईल. चकून गेला. गोंगारा दिला. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या ऑनसाइडला डिफाईन लेग शॉर्ट फाईन लेगला गेला. लेग स्लिप क्लिअर केली. संघाची धावसंख्या झाली 74 74. वाईटचा इशारा. स्वैर 1+1 2 धावा मिळतील. 75. 1+1 आहे ना बाबा. 75 पाऊनशे धावा. 75. यस नेक्स्ट मॅच विल बी. दुसरी सेमीफायनल. दुसरी उपांत्य फेरी. 2 बलाढ्य टीम. आज मात्र प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. जो क्राऊड. मानवी समुद्र. हो पुन्हा एकदा चाबूक शॉट. जबरदस्त चपराक. अप्रतिम टायमिंग. मिडवेकच्या डोक्यावरून तोडून मापून मारलेला हा बेबंद फटका. उन्नत फटका. उदात्त फटका. ग्लोरियस स्ट्रोक. गगनचुंबी फटका.
6 धावांनी संघाची धावसंख्या झाली 81. आज मात्र 100 धावा म्हटलं जाईल, तर अजून एक षटक बाकी आहे. या सन्माननीय दिगंबरजी शहापूर यांचं हार्दिक स्वागत असेल. या मानाच्या करंडक अतिशय भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा, ज्या स्पर्धेची 365 दिवस वाढ बघितली जाते, या स्पर्धेत DST हे आयोजन करते आहेत. चल 81 धावा म्हणजे 20.25. 20-80 राहिलं शेवटचं षटक. येस अंपायर तुम्हाला ऑफर आहे, प्लीज आपलं जे काही कला सादर करा, प्लीज आपलं जे नृत्य डान्सिंग आपलं जे नर्तन चालू ठेवा प्लीज. शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, हाणामारीचं षटक, शेवटचा गोलंदाज अनिकेत द न्यू मॅन. 6 चेंडू बाकी, धावसंख्या 81. आणि हा चेंडू पुन्हा हवेमध्ये असेल, परंतु जाईल. सॉफ्ट डिसमिसल होते का बघूया. तुझ्या माग माग किती घोळ त्यात गोंडग, पण माग काळ जात राहुला आय लव्ह यूच झेंडग. हे मला भरलं तुझं वार्ग, मी तुझा उमेदवार ग. तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय, तुझ्या एक मतासाठी माझं काळीज तुटतंय. जबाबदारीस तू माझ्याकडे, एक जबाबदारीस तू माझ्याकडे, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. जबाबदारीस तू माझ्याकडे. अर्ध्या पोरांनी मागचा धरा आणि अर्ध्या पोरांनी पुढचा धरा. काय साले पिंडाला जमले होते. नशीब साले लेडीज नाही अंपायर. यस विकेटचं बदल, नवीन फलंदाज जाईल. संघाची धाव संख्या 4 बाद 81. 81 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. यस नित्या जगताप. 1 2 3 4 5 नित्य जगताप. यस यस आमच्यासाठी नित्या जगताप यांच्यावर 500 रुपये धन्यवाद. मंडळ आभारी आहे. अशी संध्याकाळपर्यंत बरसात करा, जेणेकरून आमचा घसा फुटला पाहिजे, बरोबर की नाही. जी ताकद. नवीन फलंदाज भावेश शेलार, रील मास्टर, ज्याने मगाशी अतिशय चांगला. आणि हा यस पुन्हा एकदा भेदक मारा, अप्रतिम डिलिव्हरी, जबरदस्त मारा, रेचक मारा, तिखट मारा, जालिम मारा, मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग, डॉल डिलिव्हरी. 4 षटकामध्ये 81. नंतर मात्र अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी, अचूकता, दाहकता, भेदकता असा हा संमिश्र मारा. दशरथ सर, एवढं पारितोषिक तुमच्यावरती लागेल संध्याकाळपर्यंत. तुम्ही म्हणताल मानधन राहू दे, तुमच्याकडे बक्षीसच खूप झालं. यस यस नक्कीच. पुढच्या बाजूला समोर जी साईड स्क्रीन आहे तिथे बसलेले सर्वांनी उठा. साईड स्क्रीनच्या समोर ये साईड स्क्रीन प्लीज क्लिअर करा प्लीज. तुम्हाला विनंती असेल, नाही तर आमच्या मुखातून भलता शब्द याचा प्लीज, आणि तो व्हायरल व्हायचा प्लीज. यस लिगल डिलिव्हरी, वैध मारा, इष्ट मारा, अतिशय चांगला निर्णय. अंपायर बघा, नुसता अंपायर नाही, नाही तर गोट्याचे बॉल दुसऱ्याला मोजायला लागतात, बरोबर की नाही. नेहमी साला 4-4 बॉल मोजतो. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप, फ्लाइट डिलिव्हरी, अन इवन बाउंस. या अल्लाह, काले से डर गए क्या? हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. हमें काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. ह्याला पोरांना वाटते लिंगच ऐकते काय. अरे लिंगाचा तरी विचार करा, कशाला झोमता देणार. काय मिळणार आहे, काय नाही मिळणार, हाताला काय लागणार नाही. यस नवीन फलंदाज संदेश पारकर, पार्टे. चला बॉल अजून बाकी आहेत. चांगली गोलंदाजी, अतिशय शेवटचं षटक कसा असावं, स्लॉगवेअर, डेथ ओव्हर कशी फेकावी याचं हे ज्वलंत उदाहरण, मूर्तिमंत उदाहरण. अप्रतिम बॉलिंग अटॅक,
अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. एवढे प्रेक्षक मात्र मी पहिल्यांदा बघतोय, कुठं बघत नाही एवढे प्रेक्षक. मान्सून क्रिकेटमध्ये येस, हजारो लोक ऑनलाईन. क्या बात आहे. आणि हा दिशाहीन चेंडू. येस, येस, नो बॉल. क्या बात आहे. ही विचित्र शैली. लास्ट डिलिव्हरी म्हणजे या षटकामध्ये फक्त धावा दिल्या फक्त इनमिन. अच्छा, शेवटचा षटक चालू आहे. धाव संख्या झाली 82 ना, 82. या टॉससाठी प्लीज प्लीज मनीष. चला आणि हा येस, पुन्हा हलक्या त्यानं पुश केला, टॅप केला, चेंडू बदलला, चेंडू रेमटवलाय. मिड विकेट स्पेलिंग यांच्यामधून पुन्हा एकदा चांगलं रनिंग विनिंग विकेट, चांगलं कॉलिंग, चांगलं अंडरस्टँडिंग. संघाचा टोटल स्कोर झालाय 84. 84 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 84. अजूनही बॉल बाकी आहे षटकामध्ये. अनिकेत याच्या 2 बॉल बाकी आहे. 2 बॉल्स टू गो. योगेश सरकार चेंबूर त्यांच्या विरोधात गायत्री 11 पुणे आणि वैष्णवी 11 चेंबूर आणि पुणे. बघूया बृहन्मुंबई आणि पुणे अशी ही लढत असेल. दुसरी सेमी फायनल. मनीष पाटील एक जबरदस्त रायझिंग स्टार, ज्यांनी अल्पावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय, आपली छाप सोडणारे, ज्यांची वाणी अतिशय अमोघ असे मनीष पाटील तुम्हाला प्रेझेंट करते. प्लीज दोन्ही संघाला विनंती करते. संघाची धाव संख्या झाली 84. राहिला शेवटचा बॉल. एक रिव्ह्यू झाले, फक्त एकच आहे. अरे रिव्ह्यू मग तुम्हाला कधी उपटायला ठेवलंय. सारखे सारखे रिव्ह्यू. उपटायला म्हणजे गवत हो. पुढचा ऐकून घ्या, मराठी भाषा आहे. दोन रिव्ह्यू संपल्या. प्लीज नितीन वेताळ. मग काय भूतांचा बादशाह आहे. वेताळ म्हणजे भूतांचा राजा ना, बरोबर की नाही. मग डान्स तसा असणारच ना. तर आम्हाला बाधा व्हायची. चला शेवटचा बॉल आणि हा चेंडू पुन्हा स्वीप करायचा आहे. चेंडू हवेमध्ये लॉफ्ट केलाय आणि चेंडू धावा मिळतील फक्त इनमेन. जाहीर घोषित निर्धारित. 1 धावेचा इशारा, 1 धावेचं प्रतिपादन. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झालाय 85 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 86. बघा फक्त 5 धावा दिल्या. काय बॉलिंग अटॅक केला. शेवटच्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखलं गेलं. म्हटलं आउट ऑफ 100 होतील, परंतु जबरदस्त गोलंदाजी केली आणि ही या धावा कशा चेस होतील याचं धावतं वर्णनासाठी मी घेऊन जातोय. नेक्स्ट कॉमेंटेटर विल बी. तो दोस्तों मिलते हैं इस ब्रेक के बाद. होते तर समालोचन आपण मागच्या अर्ध्या तासाचे ऐकलेलं आहे. तुम्ही नक्कीच हसून हसून वेडे व्हाल. इतकं उत्तम दर्जाचं अस्खलित मराठी भाषेतलं शब्दभंडार असलेलं समालोचन आपण दशरथ पाटील यांच्या मुखातून ऐकणार आहोतच. आता इनिंग ब्रेक आहे. आपण सेकंड इनिंगकडे वळणार आहोतच, पण तो टॉस इम्पॉर्टंट आहे. तर दोन्ही कॅप्टन टॉससाठी यायचं आहे आणि मायकल सरांचं नृत्य तर नक्कीच भाव खाऊन गेले आहे. मायकल सर आपण देखील खूप चांगला नृत्याविष्कार प्रेक्षकांसमोर सादर करतायत. प्रेक्षकांची मरगळ निघून जाते.
रविवारचा दिवस आहे. रविवारच्या दिवसामध्ये वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. अजय आवळे सर ऑनफिल्ड अंपायर तुम्हाला पाहायला मिळतात. या अगोदर ते खेळताना पाहायला मिळाले होते. पंचांची भूमिका महत्त्वाची आहे. या रखरखत्या उन्हामध्ये अचूक निर्णय देऊन आयोजकांचं मन राखणं, स्पर्धा यशस्वी करणं हे पंचांचं तिथंच काम आहे आणि तेच काम आमच्या सर्व पंच कमिटीने खूप चांगल्या पद्धतीने साकारलेलं आहे. चला दोन्ही कॅप्टन टॉससाठी या. आज आपण सातत्यानं बक्षिसं ऐकतोय. बक्षिसं प्रेक्षकांना मिळतील, बक्षिसं खेळाडूंना मिळत आहेत. त्या अगोदर आपण सागर शेडगे यांना खेळताना पाहिलं. सागर शेडगे यांनी सुद्धा बक्षिसं जिंकली. दीपक मंडलेसरांनी बक्षिसं जिंकली. ज्यांनी चांगला खेळ दिलेला आहे त्यांनी बक्षिसं जिंकलेली आहेत. तर लवकरच तुम्हाला देवांस ट्रॉफी ही स्पर्धा पाहायला मिळेल. DD स्पोर्ट्सची पूर्ण फॅमिली आयोजक म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि म्हणूनच हे मैदान व्यस्त राहणार आहे. या मैदानावर सातत्याने स्पर्धा व्हाव्यात हीच इच्छा प्रत्येक प्रेक्षकाची राहिलेली आहे. कारण हे मैदान साक्षीदार आहे वरच्या दर्जाच्या आयोजनाचं. जसं आपण दशरथ पाटील सरांकडून ऐकलं की IPLला टक्कर देणारी स्पर्धा पावसाळ्यातली मानाचा करंडक ही स्पर्धा आहे. त्यामुळे कोणीच ही स्पर्धा चुकवत नाही. मग तो व्यावसायिक खेळाडू असू द्या, मान्यवर असू द्या, क्रीडा समीक्षक असू द्या, क्रीडा रसिक असू द्या, प्रत्येक जण मानाचा करंडकचा साक्षीदार होण्यासाठी येत असतो. आणि म्हणूनच आज देखील बघा पावसाळ्यातल्या रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये इतकी जास्त संख्या प्रेक्षकांची दिसत नाहीये. आणि या स्पर्धेचं हे फलित आहे की प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलेली स्पर्धा. या ठिकाणी आमचे पाहुणे उपस्थित आहेत. राजेश भाऊ पवार या सर्व आमच्या मॅनच्या बॅट ज्या आहेत त्या राजेश भाऊ पवार यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झाले. राजेशजी आपलं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की आपण DD स्पोर्ट्सचे सदस्य आहात आणि नेहमीच अतुल महागडे यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास ठेवतायत. म्हणून आपलं हे सहकार्य मॅचच्या सर्व बॅट्स आम्हाला मिळालेले आहेत. त्याबद्दल पवार साहेब आपला मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि असाच विश्वास आपण प्रत्येक वर्षी आमच्या आयोजन समितीवर ठेवाल हीच इच्छा आमची आहे आणि आपल्या वतीने नेहमीच तसं योगदान मिळत राहील. धन्यवाद. पवार साहेब आमच्यासोबत स्वागत कक्षात उपस्थित आहेतच आणि नवरात्री मंडळाचे ते अध्यक्ष आहेत पवार साहेब. मोठा नवरात्रोत्सव आपण पाहतो. खरं तर ही एक परंपरा आहे आणि पुण्यामध्ये या सर्व परंपरेला जोपासलं जाते. मग तो सण कुठलाही असू द्या, दसरा, दिवाळी, गणेशोत्सव, दहीहंडी, गुढीपाडवा, प्रत्येक सणाला आपण साजरा करतो. तर पवार साहेब अध्यक्ष या नात्याने आपण खूप चांगल्या पद्धतीनं काम सांभाळत आहे. पण ही जी प्रेक्षकांची गर्दी आहे, जी गर्दी कमवलेली आहे DD स्पोर्ट्सने, या प्रेक्षकांच्या गर्दीबद्दल, आयोजकांच्या मेहनतीबद्दल कसं व्यक्त व्हाल? खूप छान वाटतंय. एवढं सगळं आयोजन केलेलं आहे. व्यवस्थित पद्धतीने स्पर्धा पार पडतात आहे. मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड मिळतं आहे. यासाठी मानाच्या करंडकचं मी खूप आभारी आहे. बघा इतकं मोठं तुम्ही मंडळ सांभाळत आहे तर नक्कीच तो आनंद तुमच्या चेहऱ्यावर दिसून येतो. तुम्ही बोललात कमी पण तुमचे भाव सांगून गेलेत की आयोजकांनी खूप काही कमवलेलं आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. चला इनिंग ब्रेक आहे पण मॅच ऑन करा. सामना थांबू नका. पवार साहेब धन्यवाद. चला दोन्ही कॅप्टन आलेत. करूया टॉस. संजी मरगळे यांच्या शुभ हस्ते आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. अंगद या. चला या. सामना 6 षटकांचा आहे. तुम्हाला 5 गोलंदाज वापरायचे आहेत. नाणं आपण व्यवस्थित बनवलेलं आहे. नाण्याच्या एका बाजूला DD स्पोर्ट्स, नाण्याच्या दुसऱ्या बाजूला मानाचा करंडक. DD स्पोर्ट्स आणि मानाचा करंडक. मनीष सर एक मिनिट. शेवटचा जो चेंडू बाकी राहिला होता त्यावेळेस तो डिस्टन्स पेंडिंग होता की झेंड्याच्या इकडून बॉल गेले का तिकडून गेला. पंचांनी चेक केलं. शेवटच्या चेंडूवरती आलेला चौकार होता. 4 धावा शेवटच्या चेंडूवरती आल्या होत्या. चला आपण टोटल धावा 88 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 89 धावांचं टार्गेट. चला तर रूल्स समजून घेतलेले आहेत. अंगद ओके. हु विल गोइंग टू कॉल? 6 षटकांचा सामना असेल. कोण कॉल देईल? चालेल तुम्हाला? चला योगेश सरकार 11 DD स्पोर्ट्स असा कॉल दिला जातो आणि पाहूया मानाचा करंडक म्हणजे नाणेफेक जिंकलेली आहे
किसनजी, दोन्ही कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्यात आणि पुन्हा एकदा सन्मानपूर्वक आपण मुख्य मंचावर विराजमान होऊ शकता. दोन्ही कॅप्टननी थांबायचं आहे. थोडक्यात आपण बोलून घ्या. किसन मडके देखील बोलतील थांबायचं. किसनजी थांबा, मी दोन्ही कॅप्टनला लगेच मोकळं करतो. नाणेफेक जिंकले, वैष्णव 11 निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडले. आज काही नवीन चेहरे पाहायला मिळतील जे काल नव्हते. नाही काय सेम टीम आहे. सेम टीम विनिंग कॉम्बिनेशन. ऑल द बेस्ट. फलंदाजी करायची अंगत निर्णयाकडे कसं पाहतो आणि या अगोदर मानाचा कर्नाटकी स्पर्धा तू खेळलायस का आणि खेळण्याचा अनुभव कसा व्यक्त करशील? मी पावसाळ्यातली मानाचा कर्नाटक मला तर पहिल्यांदाच खेळतोय, त्यामुळे काही नवीन एक्सपिरियन्स आहे. पुण्यामध्ये जेवढ्या टुर्नामेंट होतात खूप छान टुर्नामेंट आहे आणि इथे खेळण्यासाठी आपण पाहत होता. थोडाफार क्रिकेट शेड्यूल इतर प्लेयरांचा पॅक होता, नाहीतर इथं संपूर्ण मला वाटतं ओपन टेनिस क्रिकेट जे खेळणारे प्लेयर आहेत तर नक्की रबर बॉल टुर्नामेंटसाठी सर्वच प्लेयर उपलब्ध असते. अंगत, प्रेक्षकांची संख्या ऑनफिल्ड खेळाडूंना प्रेरणा देऊन जातात. पावसाळ्यातल्या फॉर्मॅटमध्ये रायगड तर क्रिकेटसाठी ओळखलं जातेच, पण जेव्हा ही संख्या प्रेक्षकांची तुम्ही पाहता नेमका खेळ सुधारतो? नक्कीच. अशी जे प्रेक्षक वर्ग आहे तो पहिला आमच्या रायगडमध्ये स्टार्टिंगला पाहायला मिळायचा. आता थोडा क्रिकेटचा क्रेज कमी झाला आहे, परंतु पुण्यामध्ये आपण जेव्हा पण केला आहे तो नेहमी पब्लिक जो क्राऊड असतो खूप म्हणजे छान असा भरलेला असतो ग्राउंड सर्वेकडून आणि प्रेक्षकांना पाहूनच तर खेळण्याची मजा येते आणि चांगला परफॉर्मन्स करण्याची ऊर्जा येते. चला, क्षेत्ररक्षण निवडलं वैष्णव 11ने. किसनजी, कसं व्यक्त व्हाल या स्पर्धेबद्दल, DD स्पोर्ट्सबद्दल तुमचं मत काय? मानाची करंडक म्हटलं तर पुण्यातले खरंच मानाचं करंडक आहे. इथले जेवढे कार्यकर्ते आहेत म्हणजे सगळे पिंटू भाऊ म्हणा, DD स्पोर्ट्सचा पूर्ण परिवार म्हणा, एवढी मेहनत घेतात ते पुणे शहराला दिसतं पहिलं तर. आणि खूप चांगलं आयोजन केलं आहे. इथून पुढं अजून चांगले करतील यापेक्षा. तुमच्यासारखे मित्र असतील 100% करतील. धन्यवाद किसन मरगळे साहेब. आपण समालोचन कक्षात जाऊया. त्या ठिकाणी गोपी जाधव सर सज्ज असतील. आपण पाहताय मानाचा करंडक लाईव्ह ऑन खदिक लाईव्ह स्पोर्ट्स. श्रीमंत राजे प्रतिष्ठान उपाध्यक्ष रितेश दादा पवार यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत. मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. पहिलाच बॉल जाईल फिल्डरच्या हातामध्ये. अपील स्ट्रॉंग आहे. थँक्यू नीचे. विकेट मिळाले. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगला बाउन्स सुद्धा बॅटची कड घेतली असं चित्र पाहायला मिळालं आणि पहिला धक्का लागतोय. आता ऐकूया या धक्क्यानंतर धक्क्यातून सावरण्यासाठी एक सुमधुर संगीत. जरा उशीर रात संपता पहाट होईल रे पुन्हा. आज लढाईच आहे, अस्तित्वाची लढाई. कारण आज सगळेच म्हणतायत याचसाठी केला होता 18 की शेवटचा दिस गोड व्हावा. आणि या सेमीफायनल नंबर 1 मधून फायनलचं तिकीट कोणता संघ मिळवेल त्यासाठी ही लढाई रंगली आहे. सेकंड इनिंग मध्ये 89चं टार्गेट आहे आणि पहिल्याच ओव्हर मध्ये संदेश पाटेने विकेट घेतली. अमित तापकीर बिनीचा शिलेदार सेनापती बाद झालाय, परंतु आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश पिंजारी अनुभवी खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूला संदेश राऊंड विकेटने तयार. हा बॉल स्क्वेअर लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. बॉलने क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय गुड बाय केला आणि सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. मॅसिव्ह हिट, षटकार. आमिषीचा आकडा सात धाव फलकावर षटकार संजीवनी देईल. 89चं टार्गेट आहे. दोन्ही पंच सध्या चर्चा करतायत. आज भरपूर काही तुम्हाला पाहायला मिळेल या अंतिम दिवसामध्ये. मानाचा करंडक क्रिकेटचा महासंग्राम
गेली अनेक वर्षांची तपश्चर्या, सातत्यपूर्ण आयोजन आणि त्यानंतर रंगलेला हा क्रिकेटचा संग्राम. जाऊया विनोद चोरगे सरांच्या दिशेने. इट्स ओव्हर टू यू. मॅन ऑफ द मॅचचा ट्रॉफी सौजन्य जे आपल्याला मानाच्या करण्यासाठी मिळालं ते आमचे सन्माननीय ऋषीभाऊ पासलकर एम्पायर टीमचे सर्व त्यांच्याकडे मिळाली ट्रॉफी. त्यांचं मनापासून स्वागत. पडद्याच्या समोर थांबलेले प्रेक्षक त्यांना विनंती आहे, पडद्यासमोर थांबू नका. फलंदाजाला तिथे खेळताना त्रास होतोय. तुम्ही तिथे थांबला तर मॅच थांबेल. पडद्यासमोर कुणी थांबू नका. वारंवार सूचना दिल्या जात आहेत तुम्हाला. मैदान बरचसं मोठं आहे. तुमच्यासाठी बरीचशी जागा आपण उपलब्ध करून ठेवली. या बाजूला आलात तर बरीचशी जागा आहे. त्या पडद्यासमोर थांबू नका. जे बसलेले दादा आहेत उठा तिथे. आकाश सर सर्वांना उठवा तिथे. धन्यवाद. उघडा डोळे बघा नीट. पुढचा चेंडू आहे फ्री हिट. डोक्यावरून हात गोल फिरलाय. आता बॉल कुठे फिरेल. संदेश तयार. आखू टप्प्याचा बॉल. इथे देखील आता पंच डेड बॉलची बहुधा घोषणा करतायत. फ्री हिट कंटिन्यू असेल. 89चं लक्ष आहे. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. परंतु दुसऱ्या बाजूने पहिल्या डावमध्ये जर वार झालाय पलटवार करावा लागेल. पहिल्या इनिंग मध्ये हल्ला झालाय प्रति हल्ला करावाच लागेल. कारण ते डू ऑर डाय अस्तित्वाची लढाई आहे आणि ज्यावेळेला अस्तित्वाची लढाई येते सामदाम दंडभेद वापरावाच लागतो. संदेश पुढचा चेंडू टाकेल. यावेळेला मिस टाइम केलाय. कबरला क्षेत्ररक्षक होता तो येतोय. स्लिप पॉइंट मध्ये झेल हातातून निसटलाय. देवाला द्यायला परंतु पदरच नाही घ्यायला अशी परिस्थितीने आता बॉल हातातून निसटलाय. मात्र हा फ्री हिटचा बॉल ज्यावर धाव एक मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 9. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा त्यासाठी दक्ष राहावं लागेल. पहिला उपांत्य फेरीचा सामना. दोन्ही संघ मातब्बर आहेत. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. तारे सितारे आज या मैदानात उतरलेत. इथून घेऊन काय जायचंय तर मानाचा करंडक. गेले अनेक दिवस अनेक महिने दिवस रात्र भरपूर आयोजकांनी मेहनत घेतली. डीडी स्पोर्टचे आमचे सर्व सदस्य आणि त्यानंतर हा मानाचा करंडक मिनी वर्ल्ड कप. पुण्यनगरीचा मिनी वर्ल्ड कप. सातत्याने प्रत्येक समालोचकाला जे स्वप्न असतं प्रत्येक अंपायरचं जे स्वप्न असतं की मानाचा करंडक मला आयुष्यात करायचंय. संदेश पुढचा चेंडू टाकेल. लेग कटर पुण्यातून वळवलाय परंतु पहा पंच आमच्या दिशेने वळतायत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 म्हणजेच व्हाईट बॉलची घोषणा केली आहे. इथे एक्स्ट्रा मिळेल असं चित्र वाटते परंतु आता ऑन फील्ड ऑफिशियल्सने हा निर्णय टीव्ही अंपायरकडे पाठवलाय. म्हणजेच काय आता सांगितलं जाईल कीप रोलिंग कीप रोलिंग. वैभव कातोरे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. दूध का दूध और पाणी का पाणी. काय असेल या चेंडूची कहाणी याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय कारण ही मॅच महत्वाची आहे. संदेश पाटीलने अनेक उन्हाळी पावसाळी क्रिकेटची पाहिलेली आहेत परंतु आता तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी म्हणजे हा चेंडू ग्राह्य आहे आणि त्यामुळे या चेंडूवर फलंदाज बीट झालाय. कोणती धाव मिळणार नाहीये. आदित्य जाधवने चांगली फलंदाजी केली. सध्या खूप चांगल्या फॉर्म मध्ये तो खेळतोय. अलंबाई पठाण भारतीय टीम साठी सातत्याने आपण त्याला पाहतोय. दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधात निलेश पिंजारी देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय या स्पर्धेचे उद्घाटे या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ आपल्या प्रकारचे कार्यक्रम नगरसेवक सन्माननीय पिंटू भाऊ दाडवे आणि त्याचबरोबर सन्माननीय आमचे लाडके सागर शेठ सोलंकी साहेब सामाजिक कार्यकर्ते सागर शेठ सोलंकी साहेब या दोन्ही मान्यवरांचं मानाच्या करंडकमध्ये मानाने सहर्ष सहर्ष स्वागत करण्यात आहे. त्याचबरोबर श्रीमंत राजे घराणे प्रतिष्ठान उपाध्यक्ष रितेश दादा पवार यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होते. रितेश दादांचं देखील सहर्ष स्वागत. सन्माननीय नितेशजी अरणे संतोषजी पिंपरे अमयजी तोंडे यांचं देखील शुभागमन सहर्ष स्वागत. पुन्हा पंचांच्या दिशेने तो इशारा बहुधा अपील केलं गेलं. येस टीव्ही अंपायरला पुन्हा एकदा पाचारण केलं जातं आणि मंचावर देखील आपण पाहतोय या स्पर्धेचे आधारस्तंभ ज्यांचं शुभागमन झालंय ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली या स्पर्धेचा हा रंगारंग सोहळा याची देही याची डोळा मानाचा करंडक जो आपण अनुभवतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आदरणीय
बरोबरच तिसऱ्या पंचांचा निर्णय आहे फेअर डिलिव्हरी. हा देखील ग्राह्य चिन्ह आहे. त्यांचं नुकतंच आपण स्वागत केलं. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय कार्यसम्राट कार्यतत्पर नगरसेवक म्हणून ज्यांची ख्याती आहे दिनेश उर्फ पिंटू भाऊ दाडवी यांचं आगमन झालंय. त्यांच्या बरोबरीने आमचे इतर मान्यवर सागर शेठ सोळंकी, ॲडव्होकेट विकी शेठ लोकरे, माननीय श्रीकांतभाई गायकवाड, सचिन भाऊ जोगदंड, ही सर्वच मंडळी, श्रीमंत राजे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष रितेशदादा पवार देखील आलेले आहेत. आणि या सर्वांचं आम्ही सहर्ष हार्दिक अधिक स्वागत करतो. आगतम स्वागतम सुस्वागतम. मॅचच्या दिशेने जाऊया. 89चं टार्गेट पुन्हा टीव्ही अंपायरकडे जायचंय असं चित्र पाहायला मिळतंय. सातत्याने टीव्ही अंपायर आज बिझी आहेत. वैभव कातोरे टीव्ही अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. 89चं लक्ष्य सुरुवाती ते पहिल्या डावाची चांगली राहिली. फलंदाजी करत असताना आलमभाई पठाण मार्जी विरुद्ध दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे 11 या दोन टीमच्या दरम्यान हा सामना रंगलाय. आज अंतिम दिवसामध्ये मग अशी उल्लेख केला की इथून घेऊन जायचं काय. आणि याच दरम्यान खास मीरा भाईंदर नगरीमधून मीरा भाईंदर बिग बॅचचे प्रमुख आयोजक आणि NP स्पोर्ट्सचे सर्वा आदरणीय नितीनजी वारे आणि त्यांचे संपूर्ण मित्र परिवार प्रवीणजी वारे यांचं देखील शुभागमन झालंय. मानाचा करंडक 2025 मध्ये व्हाईट बॉलची घोषणा तिसऱ्या पंचांकडून देखील आलेली आहे आणि त्यामुळे गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर लेफ्ट हँडरसाठी या बेला राऊंडी विकेटने उल्लेख कटर होता पुढ्यातून वळवलाय. एखादी रेल्वे गाडी ज्यावेळेला ट्रॅक बदलते अगदी थोडंसं वळण घेते तसाच हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलने षटकाची समाप्ती. 89चा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीअंती 10 धावा 1 विकेट गमावले. अमित तापकीरला आज छापाडता आलेली नाहीये. पहिल्या षटकानंतर 10 1 गडी बाद. पहिल्या षटकानंतर 10 धावा आहेत. 10 for 1 10 रन 1 विकेट के नुकसान पर 10 धावा. 89चं टार्गेट आहे. 10 धावा झाल्यात 1 गडी बाद. तुमचा अतिरिक्त खेळाडू आमच्याकडे आहे आणि त्याने सर्व गोष्टी चेक केलेल्या आहेत. पुन्हा एकदा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 10 धावा झाल्या. तुमचा अतिरिक्त खेळाडू आहे. तिसऱ्या पंचांकडून तो व्हाईट बॉल ग्राह्य डिलिव्हरी आला होता आणि त्यामुळे तो बॉल काउंट झालेला आहे. आणि या पलीकडे आपली काही सबब असेल तर अजून एक आपला प्रतिनिधी कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा किंवा तुम्ही स्कोरची नोंद करा. तर सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. जाऊया मॅचच्या दिशेने. 89चं टार्गेट पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या. दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज तयार. विकास पहिलाच बॉल फुल लेंथ होता. जसा टाकलाय तसा एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा पॉवर लावली आहे. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मॅसिव्ह हिट आहे. षटकार.
चेतन भाटेसाठी पारितोषिक आहे. चेतन भाटेच्या आजूबाजूने जर चेंडू गेला तर त्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. दिग्या भाऊ शहापुरी यांच्याकडून ते 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. हा बॉल फाईन लीगला गोशांकी क्षेत्राच्या दिशेने जातोय. गोशांकी क्षेत्रामध्ये फक्त एकच धाव तुम्हाला मिळणार आहे. 89चं टार्गेट, गोष्ट छोटी डोंगरा एवढी, आणि ते छोटं टार्गेट नाहीये, ते मोठं झालेलं आहे आणि ते पार करायचं असेल तर रिक्वायर्ड रन रेटवर नजर ठेवावी लागेल. सर्वाधिक महत्वाची असेल ती भागीदारी. आयुष्याच्या प्रवासामध्ये उद्योग असो, व्यवसाय असो किंवा क्रिकेट असो, भागीदारी पार्टनरशिप ही गरजेची राहते आणि ती पार्टनरशिप हा सामना जिंकण्यासाठी तुम्हाला बनवावी लागेल. गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये विकास राठोड संघाचा विकास करील. पुन्हा एकदा पायावर टाकण्याचा प्रयत्न, पाय पकडले तर मी हात खोलतो. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक बेधडक षटकार. ते 20 धावा. हा षटकार गरजेचा होता. पुढे टाकला बॉल, पायावर टाकण्याचा प्रयत्न. ज्यावेळेला तुम्ही पाय पकडण्याचा प्रयत्न कराल आम्ही हात खोलतो आणि त्यानंतर सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर भिरकावून दिलाय. चांगलं टायमिंग, बॅकलिपला खूप चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं. नजर चांगली होती, हँड अँड आय कोऑर्डिनेशन एकत्र पाहायला मिळालं आणि त्यानंतर हा षटकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 23. दुसऱ्या षटकामध्ये विकासवर हल्ला झाला. आतापर्यंत 2 षटकार आलेत. एक गाव एक गणपती मंडळाचे माजी अध्यक्ष सन्माननीय पिंटूदादा शेलार यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष सोबत बेडे गावठाण मित्रमंडळाचे अध्यक्ष पिंटूभाऊ शेलार यांचं शुभागमन, सहर्ष स्वागत. पुढचा चेंडू विकासचा, गती थोडीशी कमी केली. यावेळेला बॉडीला टर्न केलंय, चांगल्या पोझिशन मध्ये आलाय. डीप स्क्वेअर लेगला जाईल बॉल, क्षेत्ररक्षक धावेल परंतु चेंडूने यावेळेला सीमारेषा ओलांडली आहे. हा देखील सीमारेषेच्या बाहेर दणदणीत चौकार. 4 धावा. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 27. फलंदाजांनी आता गिअर शिफ्ट केला असं म्हणायला हरकत नाहीये. विकासच्या या षटकामध्ये भरपूर समाचार घेतलाय. 4 बॉलमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर तब्बल 17 धाबा वसूल केल्यात. 2 षटकार 1 चौकार, म्हणजेच काय विकास आता थोडासा मागला ठरतोय. विकास राठोड उंची चांगली या गोलंदाजाची, परंतु समोर आहे निलेश पिंजारी. यावेळेला थोडासा मागे ठेवला टप्पा, हुक करण्याचा प्रयत्न. फाईन लेग क्षेत्राच्या दिशेने जाईल चेंडू. गोशांकी क्षेत्र तिथे आहे आणि त्यामुळे एकच धाव इथे मिळणार आहे. या चेंडूवर 1 मिळते. 1च्या बरोबरीने धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 28. 89 धावांचं टार्गेट, एक मोठं लक्ष सेट केलेलं आहे आणि या लक्ष्याचा जर पाठलाग करायचा असेल तर तुम्हाला पॉझिटिव्ह एंट्रीने फलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला आत्मविश्वास, मी काल उल्लेख केला होता की आत्मविश्वास यशाची खात्री देत नाही, संघर्ष करण्याची प्रेरणा देतो. सध्या धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 28. 28ला 1 गडी गमावलाय. अमित तापकीर लवकर बाद झाला, एकही धाव त्याला घेता आलेली नाहीये. पण दुसऱ्या बाजूला ओम माळीने 4 चेंडू निर्धाव केलेत. ही आकडेवारी नाराज करणारी आहे, कारण ज्या वेळेला धावसंख्येचा तुम्ही पाठलाग करता अशा वेळेला चांगली बॅटिंग करायची. विकास तयार. हो लेग स्टंपला फुंकर मारली, परंतु इथे वाईट बॉलची घोषणा होईल. लेग स्टंप उडवण्याचा प्रयत्न, टोकरेशिंग यॉर्कर टाकायचा होता, थोडासा बाहेर गेला. निलेश पिंजारी मिडल स्टंपवर होता, मात्र चेंडू बाहेर जातो. एक्स्ट्रा मध्ये वाढ होईल. एक अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये, बरोबरच धावसंख्या 29 एका गड्याच्या मोबदल्यात. सन्माननीय वेदांत गायकवाड व संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होत आहे. सहर्ष स्वागत. चांगला बाउन्सर, खांद्याचा वापर केलाय, गतीमध्ये देखील वाढ. हलकस अपील, पंचांना प्रश्न विचारलाय. पंच सध्या तटस्थ भूमिकेमध्ये. दोन्ही आमचे मातब्बर पंच, गेली अनेक वर्ष अनेक स्पर्धांमध्ये ज्यांना आपण पाहतोय. अजय आवळे सर आहेत मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये, त्यांच्या बरोबरने आपण पाहतोय दुसरे पंच स्क्वेअर लीग पंचांच्या भूमिकेमध्ये. नितीन बेताळ म्हणजे पुण्याचे मायकल या नावाने अल्पावधीमध्ये ते खूप प्रसिद्ध झाले. सध्या मंचावर आपण अनेक अतिथी पाहतोय. मुंबईमधून मीरा भाईंदर, नगरीमधून ही स्पर्धा पाहण्यासाठी एनपी स्पोर्टचे सर्वेसर्वा मीरा भाईंदर बिग बॅश. एक मोठी स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या भेटीला येणार आणि त्याचे आयोजक नितीनजी बारे
आणि त्यांचे बंधू त्याचबरोबर त्यांचा मित्र परिवार आवर्जून उपस्थित आहेत. आपलं सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या स्कोर कार्डवर 89चा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत. आतापर्यंत 29 गडी गमावलाय. 2 षटकांचा गेम संपलाय. सरासरी चांगली आहे. आस्किंग रन रेटवर एक नजर टाकली, ती सरासरी गरजेची आतापर्यंत चांगली ठेवली आहे, परंतु सातत्य असणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी हा शब्द भरपूर महत्वाचा आहे. तुम्ही किती कष्ट करता याला महत्व नाही, कारण हार्डवर्क करून सक्सेस मिळत नाही. हार्डवर्कला तुम्हाला स्मार्टवर्कची जोड द्यावी लागते. हार्डवर्क आणि स्मार्टवर्क करून तुम्हाला सक्सेस मिळत नाही. त्यासाठी सातत्य असणं गरजेचं आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये तुम्ही सुरुवात चांगली केली आहे, ती सातत्यपूर्ण ठेवणे गरजेचं असेल दोन्ही संघांसाठी, ज्यामध्ये गोलंदाज आणि फलंदाज एकमेकांच्या विरोधात लढतील. तिसऱ्या षटकासाठी चर्चा झाली आणि आता चर्चेअंती तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाजी ट्रॅकवर. 24 चेंडूमध्ये 60 धावा पाहिजेत, म्हणजेच काय रिक्वायर्ड रन रेट आता 15 वर येऊन पोहोचलाय. तिसऱ्या षटकासाठी आशुतोष, वेदांतजी गायकवाड आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित होतात. मानाचा करंडक स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत. 24 बॉलमध्ये 60 धावांची गरज आहे आणि त्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर पहिलं षटक ज्याने टाकलं होतं संदेश पार्टी, अनुभवी खेळाडू. पाहिलेल्या पावसाळ्यांपेक्षा अनुभवलेले पावसाळे भरपूर मोठे असतात. या खेळाडूंनी ते अनेक पावसाळे पाहिलेत. पहिल्या षटकामध्ये त्याने गोलंदाजी थोडीशी लांबली होती, परंतु आता पुन्हा एकदा त्याच्यावरच विश्वास संघनायकाने ठेवलेला आहे आणि तो विश्वास सार्थ केला जाईल का. 24 बॉल मध्ये पाहिजे 60 धावा. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडर ओम माळी तयार. ओम साठी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल बॅकफुटला गेला, थोडासा मागे गेला, त्यानंतर मिड ऑन मधून काढायचा होता. बॉल जातोय काऊ कॉर्नर रिजनला, तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मधून पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव घेतली. प्लेसमेंट गरजेची असते. चांगल्या पद्धतीने बॉलला प्लेस केला, ढकलून दिलं, एक धाव घेतली. सेन्सिबल क्रिकेट, अंडरस्टँडिंग क्रिकेट. काही वेळेला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं. मार्जिन ऑफ एरर इथे दोन्ही टीमला 0 ठेवावं लागेल. चांगल्या चेंडूंवर एकेरी दुहेरी धावा येणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला खराब चेंडू येतील त्यावर मोठे फटके खेळावेच लागतील, कारण तुमचा रिक्वायर्ड रन रेट सद्यस्थितीमध्ये 15 वर होता. कारण 24 बॉलमध्ये 60 बनवायचे. पहिल्या बॉलवर सिंगल आली, आता स्ट्राईक एंडला आलाय निलेश पिंजारी. याच्या बॅटमधून चांगल्या फटक्यांची आतापर्यंत आतषबाजी झाली. संदेश तयार. राऊंड विकेटने निलेशसाठी पुढचा बॉल. ओहो, गती कमी होती. टप्पा पडल्यानंतर पुन्हा आतमध्ये आला. एकाच ऍक्शन मध्ये दोन्ही बाजूला खेळपट्टीचा चेंडू वळवू शकतो, ही खासियत आहे संदेश पार्टीची. परंतु या चेंडूवर त्याने बीट केलंय. डॉट बॉल खेळून चालणार नाहीये. डॉट बॉल आले तर दबाव बनेल आणि दबाव वाढला की नक्कीच कुठेतरी बॅकफुटला जावं लागणार आहे आणि अशा वेळेला या निर्धाव चेंडूचं उत्तर मिळेल का. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड, विकेटचं पतन होईल. निलेश पिंजारी शिकार ठरतोय. संदेश पार्टेच्या कमी गतीच्या चेंडूवर तो बाद झालाय. दुसरा धक्का. 89चा पाठलाग करत असताना धावा झालेल्या आहेत 30 धावा, 2 गडी बाद. यशवंत भाऊ पाचंगे 11. इस तंगड़ी थोड़ा सा सब्र रखना होगा, थोड़ा बढ़ाना होगा जोर तुझे. दुनिया खुद में ही गुम है, अपने लिए खुद ही मचाना होगा शोर तुझे. आज आपल्या संघाला जिंकवायचं असेल तर प्रयत्न करून चालणार नाहीये, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हे मी करू शकतो हा तुमचा आत्मविश्वास आज गरजेचा असेल. आणि याच मॅच मध्ये पहिल्या डावात जर 88 धावा बनवू शकल्यात तर 89 धावा देखील बनवू शकतात आणि त्यासाठी गरजेचा आहे तुमचा आत्मविश्वास आणि तुमचे प्रयत्न. नवीन फलंदाज अजिंक्य गोडे. अजिंक्यसाठी पहिलाच बॉल थोडासा बाहेर गेलाय आणि आता पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून लॉंग लेग रिजनला, जिथे आहे घोषांकी क्षेत्र. रन मिळेल फक्त 1. कालचा दिवस आठवा. अजिंक्य गोळेने काल काय कारनामा केला होता. 1 चेंडूने 8 डावांची गरज होती, तिथे त्याने तो षटकार ठोकला. अक्षरशः आगीचे गोळे त्याने काल मैदानाच्या बाहेर फेकले होते असं म्हणायला हरकत नाहीये. आज देखील त्याच खेळाची अपेक्षा असेल, परंतु कालचा दिवस वेगळा होता, आजचा दिवस वेगळा आहे. संदेश पुढचा चेंडू. ओहो हो, लेग कटर. हे अस्त्र आहे, हे अस्त्र आणि हे अस्त्र नाही ब्रह्मास्त्र आहे. चांगला लेग कटर फिंगर रोल केले, क्विकर वन टाकला, गती थोडीशी वाढवली आणि बरोबर रिस्क मोमेंट संदेश पाटेची ज्यावेळेला तो बॉल रिलीज करतो तिथेच लक्षात येतं. या बॉलवर बीट झालाय अजिंक्यसाठी पुढचा चेंडू. अतिरिक्त श्री मिळते. थोडासा बॉल बाउन्स झालाय. व्हाईट बॉलची घोषणा
एक एक्स्ट्रा डाव टीमच्या खात्यामध्ये 32 वर धावफलक पोहोचलाय. रिक्वायर्ड रन रेट थोडासा वाढतोय. एकेरी दुहेरी धावा देखील चालू राहणं गरजेचं आहे. षटकार चौकारांचा दुष्काळ पडून चालणार नाहीये. पहिल्या 2 षटकांमध्ये सुरुवात चांगली होती. तिसऱ्या षटकामध्ये विकेट आली. संदीपचा पुढचा चेंडू पायावर टाकण्याचा प्रयत्न, तिथून बॉलला पिकअप केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून पुन्हा स्क्वेअर लेगला चेंडू येईल तोपर्यंत एक धाव मिळाली. ओम माळीने दुसऱ्या धावेसाठी नकार दिलाय. अजिंक्यला निराशा लपवता आलेली नाहीये. ओम माळी आणि अजिंक्य इथे देखील सिंगल मिळते. शेवटचा बॉल होता ज्यावर सिंगल मिळाली. बरोबरच षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 89चा पाठलाग करत असताना धावसंख्या 33 धावा गडी बाद झालेली आहे 2. आता चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे 18 बॉल मध्ये जिंकण्यासाठी धावा बनवायच्या असतील 56 धावा. 18 चेंडू 56 धावा. काय घडणार आहे? डीडी स्पोर्टचे सर्वस्व माननीय दिनेश उर्फ पिंटू भाऊ दाडवे, माननीय नगरसेवक, तसेच आमचे उद्योजक सागर शेठ सोळंकी, ॲडव्होकेट विकी शेठ लोकरे पाटील, माननीय श्रीकांत भाई गायकवाड, माननीय सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ जोगदंड, माननीय सामाजिक कार्यकर्ते विश्वभाऊ जरांडे, माननीय सामाजिक कार्यकर्ते आकाश भाऊ कांबळे यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. 3 षटकानंतर 33 धावा आहेत. 18 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे. 18 चेंडू आणि त्यानंतर बनवायचे असतील 56 धावा. अब तक 56 हा चित्रपट तुम्ही पाहिला. एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांच्या जीवनावर आलेला तो चित्रपट. नुकतीच दया नायक पोलीस दलातून निवृत्त झाले. इथे देखील 56 बनवायचे आहेत. 18 चेंडू तिथे शिल्लक आहेत. 18 चेंडू मध्ये 56 पाहिलं तर शक्य आणि पाहिलं तर अशक्य होणार आहे. परंतु या 2 शब्दांच्या मध्ये असेल ती तुमची मेहनत. 4थ्या षटकासाठी गोलंदाजी करेल. गोलंदाजी ट्रॅकवर आशुतोष. समोर आहे स्ट्राईक एंडला अजिंक्य गोळे. 3 बॉल मध्ये आतापर्यंत 2 वर खेळतोय आशुतोष. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उजव्या त्याच्या फलंदाजासाठी फ्लाय स्लीप मध्ये खेळाडू तैनात ठेवलाय आणि अशा बिला आशुतोष पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 18 मध्ये 56. पहिलाच बॉल एक्सप्रेस बॉल होता. भन्नाट वेग शरीरावर आदळला. त्यानंतर चेंडू जातोय डीप पॉइंट रिजनला. तिथे क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव इथे पूर्ण केली गेली. एकेरीच्या मदतीने 34 वर धाव फलक पोहोचलाय. प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धावा घ्याव्याच लागणार आहेत. 89चं लक्ष आहे आणि ते विसरून चालणार नाहीये. परंतु दुसऱ्या बाजूला एका खेळाडूला संकटमोचक बनणं गरजेचं आहे. कारण मी काल देखील उल्लेख केला होता संकटमोचक संघ थोडासा अडचणीत आहे बॅकफुटला. अशा वेळेला एका खेळाडूने थोडीशी जोखीम घेणं, कारण आपण नेहमीच म्हणतो रिस्क आहे तो इश्क आहे, पण इथे थोडीशी जोखीम घेणं गरजेचं आहे आणि जोखीम घेऊन एका फलंदाजाला मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावेच लागणार आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला आशुतोष हा देखील एक मातब्बर गोलंदाज आहे. त्याच्यासमोर थोडासा कस लागेल. पहिल्या बॉलवर एकेरी धाव अतिरिक्त स्वरूपात मिळाली आहे. दुसरा चेंडू ओम माळीसाठी. ओमसाठी टप्पापर्यंत वरती आलाय बॉल. हुक करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लीग मधून बॅकवर्ड स्क्वेअर लीगला बॉल जाईल. यष्टी रक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव संघाच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या 35. मानाचा करंडक डीडी स्पोर्ट्स आयोजित प्रत्येक पर्वामध्ये प्रेक्षक एखाद्या चातक पक्षाप्रमाणे ज्या स्पर्धेची वाट पाहत असतात ती मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा आणि ते उंची चेक केली जाईल चेंडूची. त्यासाठी मुख्य पंचांनी आता तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवलाय. टीव्ही अंपायर आता पुन्हा बिझी होतील. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स, थोडासा टॉस चेंडूला प्राप्त झाला होता, परंतु तो किती होता याचं मोजमाप केलं जातं आणि त्यासाठी आता तिसरी पंच पुन्हा एकदा वैभव कातोरे हे बिझी होणार आहेत. 89 धावांचं लक्ष्य 88 बनवल्या गेल्या. त्यामध्ये पहिल्या डावात सुरेख फलंदाजी झाली, परंतु प्रत्युत्तरा देखील सुरुवात करत असताना निराशा होती की अमित तापकीर सारखा एक मातबर खेळाडू लवकर बाद झाला. तिथून ओम माळी आणि निलेश पिंजारी, खास करून निलेश पिंजारीने एक चांगली इनिंग, एक चांगला कॅमियो आपल्या संघासाठी पेश केला, मात्र तो बाद झाला. संदेश पाटीलने त्याला बाद केला आणि त्यानंतर अजिंक्य गोळे जो सर्वाधिक भरवशाचा खेळाडू असणार आहे. अजिंक्य गोळे आणि ओम माळी हे 2 खेळाडू असे आहेत जे कधीही होत्याचं नव्हतं करू शकतात. तुर्तास थोडासा सूर सापडलेला नाहीये. त्यांची गाडी एकदा का पटरीवर आली की ती रंपंबम चालते. एकदा त्यांच्या बॅटला बॉल चांगला स्पर्श झाला की त्यांच्याकडून झापूक झुपूक फलंदाजी होते. सद्यस्थितीमध्ये ते पाहायला मिळत नाहीये, परंतु त्यांचं नेहमीच एक टॅगलाईन असतं, आम्ही लेट येतो परंतु थेट येतो. आता तिसरे पंच पडताळणी करतायत आणि त्यानंतर तो निर्णय आतमध्ये पोहोचेल. आमची नजर त्याकडे आहे, त्यामुळे बाहेरून कोणते इशारे पोहोचवू नका. जाऊया तिसऱ्या पंचांकडे. पंच आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि बरोबरच तिसऱ्या पंचांनी सांगितलंय 1 बाउन्स, त्यामुळे ही गोलंदाजासाठी सूचना असणार आहे आणि हा फेअर चेंडू आहे. आशुतोष पुढच्या चेंडूसाठी ओढती विकेटने
क्रॉस बॅटने येण्याचा प्रयत्न, मिड विकेट मधून बॉल ट्रॅव्हल होते, 2 क्षेत्ररक्षक धावतील, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, आता तो निसटलाय बॉल. शेरू लोहारने प्रयत्न केला लॉंग ऑन पासून तो मिड विकेट मिड ऑन वाईडिश मिड ऑन पर्यंत पोहोचला, मात्र बॉल त्याच्या हातातून निसटलाय. दुसऱ्या बाजूने आदित्य जाधव तिथे दाखल झाला, त्याने चेंडू उचलला, तो फेकेल तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेल्या आहेत. 37 धावा, 37 ऑन बोर्ड, लॉस 2 विकेट्स, 89चं टार्गेट आहे. आशुतोषने धावा रोखलेत, सद्यस्थितीमध्ये त्याचा स्पेल प्रभावी ठरतोय, मात्र अजिंक्य घोडे जो कधीही विस्फोटक होऊ शकतो, सध्या तो शांत आहे, परंतु ही वादळापूर्वीची शांतता होणार का? चेतन बाटेवर देखील लक्ष आहे, लोकल बॉय याच मैदानावर सातत्याने खेळतो. आशुतोष पुढचा चेंडू, ओपन नाटविक एक्सप्रेस बॉल, परंतु वाईट बॉलची घोषणा. तुमच्याकडे गती असून चालत नाही, तुमच्याकडे गतीसोबत नियंत्रण असलं पाहिजे आणि ते नियंत्रण यावेळेला आशुतोषने गमावलंय. चेंडू मात्र लेग स्टंपच्या बाहेर चाललाय, वाईट बॉलची घोषणा होते, बरोबरच 1 धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होते. धावसंख्या 38 धावा, 38 ऑन बोर्ड. चुका टाळाव्या लागतील, एक्स्ट्रा धावा खर्च करून चालला नाहीये. एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी डोकेदुखी ठरू शकतात आणि या डोकेदुखीवर तुम्हाला कोणत्याही मेडिकलमध्ये सॅरिडॉन मिळणार नाही. ऑन साइडला लॉफ्टेड ड्राइव्ह, गॅप शोधलाय, इन टू दी गॅप, वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, कडक बेधडक चौकार. माघार घ्यायला तयार नाहीयेत आणि याच दरम्यान निलेश भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष, एनबी ट्रॉफीचे आयोजक म्हणून ज्यांची महत्वाची भूमिका असते, आमचे मार्गदर्शक, आमचे मित्र आदरणीय सागरदादा भिंताडे यांचं देखील मानाचा करंडक 2025 मध्ये आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्याने सागरदादा भिंताडे यांचं या ठिकाणी स्वागत करूया. सागरदादा भिंताडे आपले सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. क्रिकेटपैकी व्यक्तिमत्व इकडे दाखल झालेले आहेत, जिकडे पाहाल तिकडे गर्दी आहे. लो फुल टॉस पायावर टाकलाय, पुन्हा पाठवलाय, जेवढ्या जोरात टाकणार तेवढ्या जोरात मारणार, लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर षटकार. लो फुलटा सुद्धा समाचार घेतला. 100 प्यादे जरी एकत्र आले ना तरी वजीराची एक चाल सगळा खेळ उद्ध्वस्त करून जाते. लो फुलटॉस, आज रविवारचा दिवस, फुलटॉस म्हटलं की मेजबानीचं प्रारूप आणि लगेचच फलंदाजाने सांगितलं जी हा कबूल आहे आणि पाठवून दिलाय षटकारासाठी 6 धावा. धावसंख्या वेग धारण करते, 48 वर धावफलक पोहोचलाय. आतापर्यंत प्रभावी होता, मात्र आता त्याचा समाचार घेतला. अजिंक्यची बॅट आता तळपू लागले. पुढच्या चेंडूसाठी आशुतोषवर देखील थोडासा दबाव राहील. ओव्हर द विकेटने टप्पा थोडासा मागे ठेवलाय, खांद्याचा वापर केला, बरोबरच पंचांकडे आशाळभूत नजरेनं पाहिलं आणि आता नो बॉलची घोषणा झालेली आहे. कारण याआधी सूचना दिलेली होती, आता त्या सूचनेचा भंग झाला, ती संहिता भंग झाली आणि लगेचच पंचांनी इथे नो बॉलची घोषणा केली आहे. मात्र पंचांच्या निर्णयाविरुद्ध अपील केलंय. 3ऱ्या पंचांच्या कोर्टामध्ये हा निर्णय जाईल. याआधी 1 पर ओव्हरची सूचना दिलेली होती, त्यानंतर पुन्हा खांद्याचा वापर केला, कारण मागच्या बॉलवर षटकार आला होता आणि त्या षटकाराचा दबाव होता. जेव्हा जेव्हा दबाव वाढतो, दडपण येतं, तेव्हा तेव्हा असं चित्र मैदानात पाहायला मिळतं. परंतु आता या दबावामध्ये हा चेंडू ग्राह्य आहे की ते संधी मिळेल याची शहानिशा सध्या 3रे पंच करतायत. खांद्याचा वापर करत असताना टाकलेला हा जो चेंडू होता आणि त्यावर आपण पाहिलं तर हा नो बॉल आहे आणि त्यावर पंचांनी दिलेला ऑन फील्ड जो निर्णय होता तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. आणि पुढचा चेंडू फिट असेल. एनपी स्पोर्ट्स मीरा भाईंदरचे सर्व आदरणीय नितीनजी बारे साहेब आणि त्यांच्या मित्र परिवाराकडून समालोचनासाठी 500 रुपये आलेले आहेत. नितीनजी, मी आपला खूप खूप आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच. मॅचच्या दिशेने जाऊया. येस, रिव्ह्यू संपलेला आहे. येस, युवा नेते सन्माननीय दर्वेशजी धाडवे यांचं शुभागमन या ठिकाणी येत आहे. सहर्ष स्वागत. युवा नेते दर्वेशजी धाडवे यांचं शुभागमन मानाच्या कर्नाटकमध्ये सहर्ष स्वागत.
आणि बरोबरच मनीष पाटील सरांसाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू व्हेरी मच नितीनजी बारी साहेब, आपलं आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. गोष्टांकी क्षेत्रामध्ये हा बॉल जातोय जिथे एकदा मिळते फ्रीहिटचा बॉल, त्याचा समाचार घ्यायचा होता. एक मोठी संधी मिळाली होती. असं म्हटलं जातं विनोदजी की संधी पुढच्या दाराने येते आणि मागच्या दाराने निघून जाते. फ्रीहिटची संधी आली होती मात्र ती त्याची सुवर्ण संधी करून त्याचं सोन्यामध्ये रूपांतर करता आलेलं नाहीये. सिंगल मिळते बरोबरच ओव्हरची होईल समाप्ती. षटकं संपलेली आहे 4. 89चा पाठला करत असताना धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 50 धावा, 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायचे असतील त्या 39 धावा. सामना संपलेला नाहीये. मॅच ऑन, गेम ऑन. तुम्ही टीव्ही ऑन ठेवा. अवनीशजी मांगडे यांच्याकडनं देखील समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. धन्यवाद. बरोबरीनेच प्रेक्षकांमध्ये जे कोणी झेल घेतील त्यांच्यासाठी देखील आदरणीय नितीनजी बारे सर, NP स्पोर्टचे सर्वे सर्व आणि मिरार भाईंदर बिग बॅचचे मुख्य आयोजक यांच्याकडून प्रेक्षकांमध्ये झेल घेणाऱ्या आमच्या त्या सहकाऱ्यांसाठी देखील 200 रुपयाचं पारितोषिक आहे. त्यामुळे आज भरपूर पारितोषिकांची खैरात होणार आहे. धन्यवाद नितीनजी बारे. आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी पाहिजेत 39 धावा, परंतु आता बस काय भावा, थोडासा वेळ घेऊ नका, आपल्याला स्पीडअप करावा लागणार आहे. 12 चेंडू 39 म्हणजे जर आता रिक्वायर रन रेटवर आपण नजर टाकली तर रिक्वायर रन रेट येऊन पोहोचलेला आहे 19.50चा, म्हणजे 19.5च्या सरासरी धावा बडवायचे आहेत. 5व्या षटकासाठी गोलंदाज जतनचा पहिला चेंडू, जतन टक्करचा हा बॉल मिस टाइम केला होता. मात्र कव्हर पॉइंट मध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचेल तो पण एकदा पूर्ण झाली. थ्रो थोडासा दिशाहीन आहे मात्र त्याचा कोणताही परिणाम होणार नाहीये. इथे धाव मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 50 अप. 51 धावा आहेत. धावा बनवायच्या आहेत 89. पहिला चेंडू जतन टक्कर हा देखील एक मातबर खेळाडू आहे. अल्पावधीमध्ये त्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर, आपल्या खेळाच्या जोरावर अनेक स्पर्धा गाजवल्यात. जतनला आज विजय जतन करायचा आहे मात्र त्यासाठी गोलंदाजी चांगली करावी लागेल. पुढे टाकला और पिच बॉल, त्याच्यावर हल्ला, डाऊन दी ग्राउंड पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. अजून एक देखना कडक बेधडक षटकार. हॅलो, थँक्यू डीजे. त्याचबरोबर सागर भैया बलकोडे यांच्याकडनं देखील प्रेक्षकांसाठी पारितोषिक. बाउंड्री लाईनच्या बाहेर जर प्रेक्षकांनी जेल टिपला तर 300 रुपयाचं, म्हणजे आता 500 रुपयाचा जेल असेल, पण तो फक्त प्रेक्षकांनी टिपावा. खेळाडू जे खेळायला आलेले खेळाडू त्यांनी न टिपता प्रेक्षकांनी जेल टिपला तर 500 रुपयाचं पारितोषिक. 100% कमिटमेंट आणि एफर्ट्स काय असावेत हे या बॉलवर पाहायला मिळेल. गोलंदाजाला व्हॅलेंटाईन करायचं होतं मात्र क्वारंटाईन व्हावं लागलं. षटकार आलाय. धावसंख्या वाढेल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 57 धावा. जतन टक्करने पहिला चेंडू सुरेख टाकला ज्यावर सिंगल मिळाली. मात्र ती सिंगल मिळाल्यानंतर जसा स्ट्राईक एंडला फलंदाज अजिंक्य आला आणि त्याने मात्र ओव्हर पिच बॉलवर हल्ला केला. थोडीशी डोळे विस्पारले, ताकद लावली, फोर्स केला बॉलला आणि तो षटकार वसूल केलाय. सामन्यामध्ये पुन्हा रंगतदार स्थिती निर्माण होईल. 10 चेंडू शिल्लक आहेत. 32ची गरज आहे. जतनचा पुढचा चेंडू. चांगला चेंडू फिरवलाय, थोडासा बाहेर गेला. आउट साइड ऑफ स्टंप बाहेर जात असताना ऑन साइडला टार्गेट करायचा होता मात्र जसा बॉलने वळण घेतलं बॅटच्या रडारमध्ये चेंडू नव्हता आणि बरोबरच पंचांना पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय पाठवावा लागतोय. लेग कटर हे जे अस्त्र आहे डावखुरी आताच्या गोलंदाजांचा आपण सातत्याने ती चर्चा केली मात्र या चेंडूवर पुन्हा एकदा हा निर्णय तिसऱ्या पंचांच्या कोर्टात पाठवला गेलाय. त्याची पडताळणी केली जाते. मागच्या बॉलवर आलेला षटकार, त्यानंतर जतनने देखील थोडंसं व्हेरिएशन केलं आणि ते व्हेरिएशन करत असताना आपल्या बोटांची जादू दाखवली. अजिंक्य आउटसाइड ऑफ स्टंप बाहेर गेला होता आणि ते पाहिलं होतं आणि त्याला फॉलो केलं आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. इट्स फेअर डिलिव्हरी, म्हणजे हा चेंडू ग्राह्य आहे. अजय आवळे सरांचा हा निर्णय होता. गेल्या अनेक वर्षांचा त्यांचा अनुभव आहे आणि आता बॅटिंग टीमचा देखील बॅटिंग टीमचा रिव्ह्यू संपलाय ना. मागचा चेंडू डॉट बॉल आलाय. पुन्हा आपटण्याचा प्रयत्न.
इथे देखील व्हाईट बॉलची घोषणा. मागच्या चेंडूवर बचाव झाला होता, मात्र या चेंडूवर पुन्हा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न थोडासा अंगलेट आलाय. एक्स्ट्रा मिळाले. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर झालेली आहे 58 धाबा 58. जतन पुढचा चेंडू. हो, यावेळेला गुंडलीच्या थोडासा पुढे स्लाइटली ओव्हर पिच बॉल, परंतु चांगल्या टप्प्यावर होता. मी काल उल्लेख केला होता की बाहुबलीचा कटाप्पा आणि गोलंदाजाचा टप्पा लवकर समजत नाही. तुम्ही बाहुबली चित्रपट पाहिला, त्यामध्ये बाहुबलीने कटाप्पा को क्यू मारा हे लवकर समजलं नव्हतं. गोलंदाजाने हा टप्पा मागे का ठेवला हे फलंदाजाला समजलं नाही. पुन्हा लेग कटर, ही बोटांची जादू आहे. मागचा बॉल ज्या पद्धतीने टाकला, यावेळेला थोडा मागे ठेवला, पुन्हा टप्पापर्यंत थोडा बाउन्स, म्हणजे ताकद लावली, आपटला पुढे आणि बरोबरनेच हा बॉल देखील डॉट बॉल आलाय. 7 चेंडूंचा काही शिल्लक आहे. 31 धाबा अजूनही बनवायच्या आहेत. अजूनही सामना संपलेला नाहीये, परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हुक करण्याचा प्रयत्न तेवढासा चांगल्या पद्धतीने चेंडू बॅटवर आलेला नाहीये. लॉंग लेग फाईन लेग रिजन मध्ये जातोय बॉल. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत एकेरी धाव मिळते अजिंक्य घोडीला. एक षटकार आला, परंतु त्यानंतर फार छाप पाडता आलेली नाहीये. शेवटच्या बॉलवर मिळते सिंगल. बरोबरच होईल 5व्या षटकाची समाप्ती. 5 षटकांचा गेम संपला. 89चा पाठलाग करत असताना यशवंत भाऊ पासंगे संघाची धावसंख्या 59 धावा झालेल्या आहेत. गडी बाद झालेले आहेत 2. शेवटची चेंडू शिल्लक आहेत 6. जिंकण्यासाठी धावा बनवायचे 30. ऐकूया एक सुमधुर संगीत आणि 6 चेंडू 30 धावांचं समीकरण. चला चला स्पीडअप करा, वेळेचं बंधन असेल. 6 चेंडू आणि 30 धावा बनवायचे आहेत. यानंतर अजून 2 सामने, म्हणजे दुसरा उपांत्य फेरीचा सामना आणि त्यानंतर मेगा फायनल असणार आहे, अंतिम सामना असणार आहे आणि त्यामुळे आपल्याला वेळ जास्तीचा घेता येणार नाही. 6 चेंडू 30 धावा बनल्या जाऊ शकतात, परंतु त्यासाठी एखादा चमत्कार तुम्हाला करावा लागेल आणि तो चमत्कार झाला तर इथे असलेला प्रत्येक जण तुम्हाला नमस्कार करेल, हे मात्र नक्की आहे. चेतन भाटेच्या प्रत्येक विकेटसाठी सागरदादा बलकोटीकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. डॉट बॉल साठी 500 रुपये. सागर शेठ सोलंकी यांच्याकडनं डॉट बॉल साठी 500 रुपये आणि ऍडव्होकेट विकी भाऊ लोकरे यांच्याकडनं देखील डॉट बॉल साठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता फक्त डॉट बॉल. चेतन भाटे गोलंदाजी मार्कवर आपला ग्राउंडचा स्थानिक खेळाडू पिंटू भाऊ यांच्याकडनं देखील एका चेंडूसाठी 1,500 रुपये डॉट बॉल साठी. टोटल 1,500 म्हणजे 500 रुपये प्रत्येक डॉट बॉल साठी, असे 1,500 रुपये डॉट बॉल साठी. चेतनने 3 विकेट घेतल्या तर पिंटू भाऊ मांगडे यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल शरीराचा वेध घेतोय. क्रॉस बॅटने घेण्याचा प्रयत्न, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलेला आहे. या चेंडूवर लेग बाय एक्स्ट्राची रन मिळते, मात्र समीकरण आता पुढे चाललंय. 5 चेंडू 29 धावा. सुरुवात चांगली राहिली होती, परंतु ते सातत्यपूर्ण ठेवता आलेलं नाहीये आणि त्यामुळे संघ माघारी थोडासा बॅकफूटवर आलाय, परंतु इथून देखील फ्रंट फूटवर यायचं असेल तर त्यासाठी षटकार चौकार खेळावेच लागतील. झापूक झुपूक बॅटिंग करावी लागेल. सद्यस्थितीमध्ये फलंदाजांसाठी थोडासा गोलीगत धोका झालाय असं म्हणायला हरकत नाही. 5 चेंडू शिल्लक आहेत आणि या बॉलला जर विकेट आली तर 1,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवर लेग बायची 1 रन मिळाली. विनोद आमच्या सोबत जोडली जाते. विनोदची 5 चेंडू शिल्लक आहेत. 29 धावांची गरज आहे. गोपी सर, हे 5 चेंडू पावसाची जेवढी बरसात होणार ना तेवढी नोटांची बरसात होणार आहे, कारण डॉट बॉलला 1,500 रुपये, विकेट घेतली तर 1,000 रुपये, 3 विकेट घेतल्या तर 11,000 रुपये. अजून काय पारितोषिक येणारच आहेत. कट्टर बॉल टाकून 1 विकेट घेतली तर 1,000 रुपये. तुम्ही बॉल टाका, त्यासाठी पैसे आहेत, फक्त टाका. चेतन तयार. या बिला पंच करायचा प्रयत्न होता, मात्र इथे डॉट बॉल आलाय. बरोबरच पारितोषिक मिळणार आहे. आदित्य जाधवच्या हातात चेंडू निघून गेलाय. डॉट बॉल 1,500 रुपयाचा होता आणि मानाचं कर्णकचं वैशिष्ट्य इथे बक्षांची बरसात होते. या बॉलला विकेट 2,000 रुपये. मात्र या बॉलवर मोठा फटका येतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार आलाय. 4 धावा मिळत आहेत. थँक्यू विजय. 3 चेंडूंचा गेम शिल्लक आहे. 25 धावा.
चेतन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. आकाश पायाळ यांच्याकडून डॉट बॉल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक लावलं गेलंय. पुन्हा एकदा गॅप मध्ये जाईल लगातारचा दुसरा चौकार. प्रयत्न अजूनही चालू आहेत, सोडलेला नाहीये सामना. मात्र आता चेंडू शिल्लक असतील तुमच्याकडे दोन चेंडू आणि जिंकण्यासाठी 21 धावा. मी मगाशी उल्लेख केलाय की एखादा चमत्कार जर तुम्ही आता केला तरी ते असलेला प्रत्येक जण तुम्हाला नमस्कार करेल. मात्र तो चमत्कार होणं गरजेचं आहे. चेतन पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. ओहो, टप्पा पडल्यानंतर थोडासा राईस झालाय बॉल. फलंदाज तयार नव्हता. बरोबर चेंडू जातोय शॉर्ट स्टॉपला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. आणखी एक डॉट बॉल आलाय आणि आता या चेंडूवरती जर विकेट घेतली तर 2000 रुपयाचं पारितोषिक. विठोबा मागणे यांच्याकडनं 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. 3 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल टाकले गेलेत आणि हा शेवटचा चेंडू. शेवटचा बॉल आहे. फायनलचं तिकीट या ठिकाणी. शेवटचा बॉल डॉट बॉल आणि बरोबरच मानाचा करंडक 2025च्या अंतिम सामन्यामध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय आलमभाई पठाण 11 वारजे. अभिनंदन. तर हार्ड लक यशवंत भाऊ पाचंगे 11. चला पुढच्या संघाने लगेच मैदानामध्ये यायचंय. वेळ वाचवा आणि आता कमी षटकाचे सामने खेळावे लागतील. पुढच्या षटकाने लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पुढचा सामना लगेच सुरू होणार आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना आपल्या समोर असेल. योगेश सरकार गायत्री 11 विरुद्ध वैष्णव 11 चेंबूर. आणि जसा दुसरा सामना सुरू होणार सेमीफायनलचा तर पुन्हा एकदा आपण ऐकूया आपल्या मिश्किल समालोचनातून संबंध क्रीडा रसिकांच्या दिलावर मनावर राज्य करणारे व्यक्तिमत्व एक दिग्गज समालोचक दशरथ पाटील सरांना वेलकम सर. आपलं कमेंट्री बॉक्स मध्ये स्वागत आहे. मी थांबतोय, तुम्ही ऐकत राहा, पाहत राहा. डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक 2025 अंतिम दिवस दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे पाठवून द्या. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू.